चला मित्रांनो, आज आपण बघूया माथेरान. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यातील एका सह्याद्री पर्वतरांगेत बसलेलं आहे एक माथेरान. थंडगार हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. ते आज आपण माझ्या साह्याने आज आपण बघूया. तर मित्रांनो, आम्ही सकाळी 7:30 वाजता निघालो घरातून माथेरान बघण्यासाठी. तर मित्रांनो, कार किंवा बाईक आपण 10 रुपयाकच घेऊन जाऊ शकतो. आणि मित्रांनो, नेरळपासून हा 20 मिनिटांचा घाट रस्ता आहे माथेरानचा. आपल्याला सुंदर पॉईंट ह्या घाट रस्त्याला बघायला भेटतील, जसं काही जुमापटी आणि जसं काही मानगाव. हा मित्रांनो घाट रस्ता पावसाळी तर बघण्यासारखाच असतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी पोचलेला मानगाव जुमापटी या स्टेशनपाशी. मित्रांनो, आज मी आलो आहे माथेरान या ठिकाणी. तर आज मी बघणार आहे पहिल्यांदाच माथेरान. तर तुम्हाला पण दाखवतो आहे आणि मी पण बघतो आहे किती सुंदर आहे हा माथेरान. ते आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पर्यटकांची खूप गर्दी असते माथेरान ह्या ठिकाणी, कारण ते सुंदरसे धबधबे आणि घनदाट जंगल हे निसर्गाने भरलेलं असतं मित्रांनो. तर मित्रांनो, इथे या पट्टीला छोटे छोटे विलेज आहेत, जसं काय बेकरा आहे, चिचवाडी आहे, सागाची वाडी आहे, भरपूर वाड्या आहेत या साईडला आणि त्यांच्यावरती इथं माथेरान आहे. तर मित्रांनो, दस्तुरीपासून हा नजारा बघण्यासारखाच आहे मित्रांनो. दस्तुरीपासून कसला व्ह्यू दिसत आहे. गाड्या बाबू देख नाही, एवढून किती बारा दिसत. दस्तुरी इथे पोचलेलं पार्किंगच्या इथे हे सगळे माथेरान बघण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही पण चाललो आज पहिल्यांदाच, नाही का. तुम्ही पूर्ण माथेरान फक्त 50 रुपयामध्ये सगळे पॉईंट तुम्ही बघू शकता मित्रांनो. माथेरानमध्ये सगळे नेचर फ्रूट तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही टेस्ट पण करू शकता मित्रांनो. फॅमिलीसोबत येऊ शकता माथेरान बघण्यासाठी. खूपच सुंदर आहे माथेरान मित्रांनो. तर मित्रांनो, दस्तुरीपासून कुठल्याही गाड्यांना डिझेल या पेट्रोल यासारख्या गाड्यांना प्रवेश नाही आहे, त्यामुळे इलेक्ट्रिशियन रिक्षा किंवा टॉय ट्रेनने जाऊ शकता, नाहीतर घोड्याची सवारी पण करून जाऊ शकता मित्रांनो. किती सुंदर आहे मित्रांनो माथेरान, खूपच सुंदर आहे. आजूबाजू नजारे बघत बघत आम्ही निघालो मार्केटकडे आणि वाव, किती सुंदर आहे नजारा, बघ ना. हे नजारे बघता बघता पाठीमागून टॉय ट्रेन कधी आली मला माहीतच नाही मित्रांनो. आणि हे टॉय ट्रेनचा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो. माकड बघ ना, आपल्याला किती जवळून बघायला भेटते. मित्रांचा मार्केट खूप सुंदर आहे मित्रांनो. तुम्हाला मी मार्केट दाखवते. हत्ती कितीला दिले? 130 ला आहे, 150 ला. 130 ला काय जोडी? आउट साईडला गार्डन आहे, ते गार्डन मी तुम्हाला दाखवतो.
तसं इथं मित्रांनो खाल्ल्या बाजूला व्ह्यू पॉईंट मी दाखवतोय. मित्रांनो इथे एक गाव आहे, डंगरवाडा म्हणून असं गाव आहे एक छोटासा. कितीला आंबे? हां कसं लागत? मस्तपैकी लिंबू सरबत पिऊन आम्ही निघालो इको पॉईंटकडे. तर गाईस आम्ही चालू आता इको पॉईंटकडे. तर आम्ही चाललो इको पॉईंट बघण्यासाठीच, पण शरीर पूर्ण एकदम थकून गेलेलं आहे मित्रांनो. असं वाटतं का इथूनच फिरून जावावं, पण नाही मित्रांनो. मी इको पॉईंट बघल्याशिवाय मी रिटर्न नाही जाणार, घरी नाही जाणार मित्रांनो. कारण हे थंडगार हवेचं ठिकाण आहे मित्रांनो. हे फिरण्याचंच आहे मित्रांनो. हे माथेरान बघण्याचं आहे मित्रांनो. पूर्णपणे हे नेचरने भरलेलं आहे माथेरान. कारण हे बघितलं नाही तर काय बघितलं मित्रांनो आयुष्यामध्ये. माकडांबरोबर थोडा जपून चालावं मित्रांनो, कारण ह्या माकडाने आमच्यावर अटॅक केला. त्यामुळं आमची ती हातामध्ये बाटली होती ना, ती हिसकून घेऊन गेली मित्रांनो. हे बघा माथेरानमध्ये पक्षी कसे मोकळेपणाने फिरतात मित्रांनो. त्यामुळे माथेरान थंडेगार हवेचे ठिकाण आहे मित्रांनो. लाल माती आहे आणि इथे पिवळ्या रंगाची पण माती आहे. बघू शकतो. वेळात आपण इको पॉईंटकडे पोहोचणार आहोत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो इको पॉईंट. हा तो रस्ता जातो मित्रांनो. हा इको पॉईंटकडे जाते. समोर दिसत आहे तो. आता इको पॉईंटच्या जवळ आपण पोहोचूया. ज्यांना ॲक्टिव्हिटीजची शॉक आहे त्या ॲक्टिव्हिटी पोहोचलेला जाता इको पॉईंटच्या इथे. तुम्हाला मी सीन दाखवते इथला. खूपच सुंदर दिसत आहे मित्रांनो. इको पॉईंटच्या इथून एवढा नजारा भारी दिसत आणि विशाळगड पण दिसत आहे मित्रांनो. तिथून ही सुंदरसा नजारे. वाव, 100 फूट उंचीवर आहे हा इको पॉईंट. जर इथून आपण आवाज दिला का तो आवाज रिटर्न येतो, त्यामुळं याचं नाव पडलेलं आहे इको पॉईंट. म्हणजे रिटर्न आवाज होते मित्रांनो. हे नजारे तर खूपच भयानक दिसत आहे मित्रांनो. आम्ही फक्त इको पॉईंट बघितला. इको पॉईंट बघून आम्ही रिटर्न झालो, कारण हाच पॉईंट जवळ होता. त्यामुळं आम्ही इको पॉईंटच बघितला. जर आम्ही एवढे पॉईंट बघायला गेलो तरी तो 2 वाजता काढायला लागतील, तेव्हा एवढे पॉईंट पूर्ण होतील मित्रांनो. ह्या पॉईंटच्या डोंगराच्या पाठीमागे त्या बाजूला धोदानी आणि पनवेल साईड पूर्ण लागली मित्रांनो. संध्याकाळचे 4 वाजल्याने ही भरपूर वारा सुटलेला मित्रांनो, कारण खूपच वारा सुटलेला. त्यामुळं आम्ही रिटर्न घरी चाललो आहे. आणि घरी जायला असं नव्हतं वाटत मित्रांनो, कारण रूम घेऊन मस्तपैकी वस्ती राहून सगळे पॉईंट बघायला असं वाटलेलं मित्रांनो. पण नाही मित्रांनो, मला उद्या कामावर पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही आजच रिटर्न झालो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.